लग्नानंतर होईलच प्रेमचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे हळदी समारंभ चालू आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी काव्याला हळद लावायचं दाखवलंय. तर आता इथे 27 फेब्रुवारीला हे मेन एपिसोडमध्ये येणार आहे. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, पार्थ आणि जीवाला पण हळदी लावत आहे. तर आता इथे दुसऱ्या सिरियलचे लीड ऍक्टर्स आलेले आहेत. तर आता इथे पार्थला हळद लावते एक लीड ऍक्ट्रेस आणि आता इथे जीवाला पण एक लीड ऍक्टर हळद लावतो. तर आता ती घेऊन जात असते हळद बघा प्रेक्षक हो, लावण्यासाठी मुलींना म्हणजेच नवऱ्यांना. तर तेवढ्यातच ती हळद एकमेकांच्या कटोरीमध्ये पडते, म्हणजे मिक्स होते जीवा आणि पार्थची हळद बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळ्यांना धक्का बसतो, आता तर हळद मिक्स झाली म्हणून. कारण आता इथे त्यांच्या त्यांच्या नवऱ्यांच्या हळदीला फक्त त्यांच्या त्यांच्या नवरीनं लावायची असते. म्हणजे आता पार्थची हळद फक्त काव्यासाठी असते आणि आता जीवाची हळद फक्त नंदिनीसाठी असते. पण दोघांची हळद मिक्स झाल्यामुळे आता कुठे कसं घेऊन जायचं कळतच नाही तिला. तर आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता वसवत्या म्हणतात, झाला अपशगुन असं म्हणतात वसवत्या. मार्ग निघेल असं म्हणते रम्या. दोघांची युष्टी हळद मिक्स झाली, आता ह्यांची हळद कशी होणार असं म्हणते वसवत्या. तर आता इथे काव्या उभारतेने म्हणते, का नाही होणार, कशी होणार ते मी सांगते असं म्हणते आता इथे नंदिनी. तर प्रेक्षक हो, 27 फेब्रुवारीला हे दाखवण्यात येणार आहे मेन एपिसोडमध्ये बघा प्रेक्षक हो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुम्हाला असेच नवीन नवीन एपिसोड्स बघायचे असतील तर. कारण सगळ्यात आधी आमच्या चॅनलवर येतात एपिसोड्स. तर प्रेक्षक हो, ह्या प्रोमोनुसार असं आहे की आता हळदी समारंभ चालू आहे जीवा, नंदिनी आणि पार्थ आणि काव्याच्या लग्नाचा. मात्र दोघांची हळद मिक्स होते, त्यामुळे आता लग्नामध्ये काय होणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. पण आज गुरुजी आले होते आणि काहीच वाईट गोष्ट होणार नाही असं सांगून गेले, त्यामुळे लग्न खूप छान पार पडणार आहे. पण मध्ये मध्ये काहीतरी हर्डल्स तर येणारच. तर त्यामुळे बघा प्रेक्षक हो, खूप इंटरेस्टिंग होणार आहे एपिसोड. आणि आता ही रम्या काय काय करणार आहे आणि वसवत्या तिला केवढी साथ देणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण वसवत्या आता रम्याला साथ पण देत नाहीयेत बघा प्रेक्षक हो. आजचा एपिसोड पाहिला असेल तुम्ही तर आम्ही अपलोड करणारच आहे तो एपिसोड. पण तुम्हाला बघितल्यावर नक्की कळेल की वसवत्या आता रम्याला अंधाधुंद सपोर्ट करत नाहीयेत आणि आता ते ना काय बरोबर वाटतंय तेच ते सपोर्ट करतायत बघा प्रेक्षक हो. तर आता ह्या प्रोमोनुसार मात्र स्पष्ट झालेलं आहे की थोडेफार तर प्रॉब्लेम्स येणारच, मात्र स्पष्ट आणि छान होणार आहे लग्न चौघांचं बघा प्रेक्षक हो. पण आता इथे इंटरेस्टिंग गोष्ट अशीही असू शकते, पार्थचं लग्न नंदिनी बरोबर आणि आता जीवाचं लग्न काव्याबरोबर. प्रेक्षक हो, असं झालं तर खूप मज्जा येईल. कारण आता इथे ह्याच्यामध्ये 1 वर्ष गेलं पार्थ आणि काव्यामध्ये आणि जीवा आणि नंदिनीमध्ये, आणि 1 वर्ष जाईल पार्थ आणि नंदिनीमध्ये आणि जीवा आणि काव्यामध्ये बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, ओरिजिनल सिरीजची ही कॉपी आहे, त्यामुळे बघा प्रेक्षक हो, त्याच्यामध्ये तर एवढ्या लवकर लग्न दाखवलंच नव्हतं. आणि जर लवकर लग्न दाखवलं होतं तर तिथे संपला होता तो एपिसोड, म्हणजे तिथेच ते सिरियल संपलेलं होतं. त्याच्यापुढे काहीच नाही दाखवलं होतं. तर इथे लग्नानंतर होईलच प्रेमचं बघा प्रेक्षक हो, TRP एवढी जास्त आहे, मात्र कलाकार जास्त असल्यामुळे ह्याला खर्चही जास्त असेल. तर त्यामुळे सांगता येणार नाही की लग्नानंतर होईलच प्रेम बंद होणार आहे का सिरियल ह्या लग्नानंतर. कारण अजून खूप गोष्टी आहेत प्रेक्षक हो. कारण तिथे मध्ये असं लग्न दाखवलं नव्हतं ओरिजिनल सिरीजमध्ये, शेवटी दाखवलं होतं. म्हणजे रम्याचं लग्न झालं, मग त्याच्यानंतर त्यांच्या 3ऱ्या नंबरच्या भावाचं म्हणजे युगचं लग्न झालं, मग त्यानंतर दाखवलं होतं. पण इथे थोडं वेगळं दाखवलंय प्रेक्षक हो. इथे मध्येच लग्न दाखवलेलं आहे, तर त्यामुळे बघणं इंटरेस्टिंग होणार आहे. पण बघा प्रेक्षक हो, हे लग्न होत नसेल असं वाटतंय, कारण काहीतरी मोठी तर गोष्ट होणारच ना. म्हणजे लग्न झालं संपलंच सिरियल, काय प्रॉब्लेम्स उरले. तर त्यामुळे इंटरेस्टिंग काहीतरी होणार आहे प्रेक्षक हो. तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला सहजासहजी असं लग्न झालेलं दाखवतील का काव्यार्थ आणि जीवांजनीचं? तुमचं काय मत आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणती जोडी जास्त आवडते, पार्थ आणि काव्याची जोडी जास्त आवडते की जीवा आणि नंदिनीची जोडी जास्त आवडते? कमेंट करून नक्की सांगा तुमची आवडती जोडी कोणती, आणि स्टार प्रवाहावरची तुमची आवडती सिरियल कोणते आहे तेही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा, म्हणजे आम्ही त्याचे सगळ्याचे अपडेट्स आपल्याला देऊ शकू. तर प्रेक्षक आमच्या चॅनलबद्दल तुमचे काहीतरी फीडबॅक्स असतील तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर वळूया आता इथे प्रोमोकडे. तर प्रोमोनुसार तर पहिला प्रॉब्लेम आलेला आहे आणि तोही हळदी दिवशी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे हळद नेता नेता पडलेली असते, त्यामुळे आता पुढे हळद कशी होणार हा प्रश्न उभारतो. आणि त्याच्यानंतर वसवत्या मुद्दाम सगळ्यांना पो करण्यासाठी म्हणतात, आता हळद कशी होणार, हे तर मिक्स झाली हळद, असं नाटक करतात त्या चांगुलपणाचा. तर रम्या म्हणते, आई काहीतरी मार्ग निघेल. तर रम्याचं खूप छान भूमिका दाखवली आहे इथे प्रेक्षक हो. मात्र रम्याच्या विचारांमध्ये हेच आहे की कुणाला तरी तिला मारायचं असतं बघा प्रेक्षक हो. कारण आजही ती पांढरी साडी घालून थांबलेली असते, तर तिला वसवत्या म्हटलेली असते, अगं पांढरी साडी कोणी नेसतं का लग्ना दिवशी? तर आता काहीतरी प्लॅन असतो बघा प्रेक्षक हो रम्याचा, आणि ह्या वेळेला खूप मोठा प्लॅन असतो. खरं तर गुरुजी सांगून गेले तिला की आता सांभाळून राहा, सावध राहा. पण काय ऐकत नाही बघा प्रेक्षक हो. रम्या ती बोललेली असते की मोठं महाभारत घडवणार आहे मी लग्ना दिवशी, त्यामुळे आता इंटरेस्टिंग गोष्ट हीच असेल की हे लग्न जर झालेलं दाखवतील उलटं पुलटं, म्हणजे रम्या आणि पार्थचं लग्न दाखवूच नाही, नंदिनीने पार्थचं दाखवावं आणि जीवा आणि काव्याचं दाखवावं. खूप इंटरेस्टिंग होणार आहे सिरियल खरंच त्यानंतर.
कारण 1 वर्षाचा मसाला मला नक्कीच मिळणार आहे. कारण ह्या जोड्या परत आता बॅक टू स्क्वेअर झिरोसारखं होईल आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण पार्थ आणि नंदिनीचे पण खूप फॅन्स होते आणि जीवा आणि काव्याचे पण होते बघा प्रेक्षक हो. तर त्यांना पण खूप आनंद होईल. तर तुम्हाला काय वाटतं असं झालेलं बरं आहे का? का तुम्हाला असं वाटतंय की पार्थ आणि काव्याचंच लग्न व्हावं आणि जीवाने नंदिनीचंच व्हावं? खरं तर तसं झालं तर मग काही इंटरेस्ट उरणारच नाही. काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे. खरं तर रम्या आता काय करणार आहे ते बघणं पण इंटरेस्टिंग होणार आहे. काहीतरी फालतू करणं आहे म्हणजे एवढा हाईप केला आहे या सीरियलचा की काहीतरी मोठं करणार आहे रम्या आणि काय केलीच नाही त्या दिवशी. तर मग बोर पण वाटेल ना प्रेक्षकाहो. तर तुम्हाला काय वाटतं? मला तर खूप इंटरेस्टिंग वाटतं रम्या आणि वसवत त्यांना बघून एक-एकदा त्यांची ॲक्टिंग खूप भारी असते. पण बघा प्रेक्षकाहो 1-1.5 आठवडा झाला आहे. रम्याला सायको दाखवलंय ना तिला बघायचं पण वाटत नाही. म्हणजे पहिला खूप इंटरेस्टिंग होती ती म्हणजे मज्जा वाटायची तिला बघायला. पण आता जे ती सोंग घेऊन बसलेली आहे सायकोचं ते बघणं पण खूप कठीण झालंय बघा प्रेक्षक आणि आज गुरुजी आलेले तर गुरुजींचं आज काही महत्त्वाचं बोललेच नाहीत म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये. गुरुजी सगळं छान होणार आहे, हे होणार आहे एवढंच बोलून गेले. बाकी काय बोललेच नाही. खरं तर काहीतरी इंटरेस्टिंग करायला हवं होतं प्रेक्षकांनी. एक प्रोमो तरी पाहिजेच होता गुरुजींचा. कारण दरवेळेला किती हाईप देतात ना गुरुजींना. ह्या वेळेला काहीच नाही दाखवलं प्रेक्षकांना. डायरेक्ट दाखवलं आणि ते पण सगळं खूप छान, सरळ, सुरळीत जाणार असं, पार पडणार असं म्हणून सांगतात ते आणि सगळ्यांना खूप आनंदही होतो. मात्र रम्या आणि वसवत्याला ते सावध करून जातात, की असं काहीही करू नका म्हणून आणि महाभारत तर मी घडवणार असं म्हणून रम्या त्यांना सांगितलेली असते आणि बघा प्रेक्षक हो, गुरुजी हेही बोलतात, की रम्या आणि पार्थचं मी लग्न बघतोय. मात्र होतं का नाही सांगत नाही. तर बघा प्रेक्षक हो, त्या ओरिजिनल सीरीजमध्ये पण असं दाखवलं होतं. म्हणजे रम्याच्या ठिकाणी जी होती त्यांची आत्याची मुलगी तिच्यासोबतही तिचं लग्न ठरलेलं होतं आणि लग्न होणारच असतं, पण होत नाही म्हणजे त्याच वेळेला काहीतरी होतं. त्या दिवशी बहुतेक ती काहीतरी करते असेल बहुतेक प्रेक्षक हो काव्याला आणि नंदिनीला पण काहीतरी करेलच ती. कारण आता इथे सगळ्यात शेवटी दाखवलंय त्या चौघांचं लग्न झालेलं. म्हणजे मध्यामध्ये नव्हतं ते लग्न. शेवटी एकदम म्हणजे सीरियल संपता त्या चौघांचं लग्न झालेलं असं दाखवलंय. तर बघूया प्रेक्षक हो, ते सीरियलला एवढी टी-आर-पी नव्हती म्हणून लवकर संपलं होतं ते सीरियल. तर ह्याला खूप टी-आर-पी आहे. 1 वर्ष होऊन गेलं तरी टी-आर-पी चार्टमध्ये टॉप 5 मध्ये आहे लग्नानंतर होईलच प्रेम आणि 7 वाजता असून जर ते 9 वाजता लावलं तर काय होईल प्रेक्षक हो? कारण खूप फॅन्स आहेत लग्नानंतर होईलच प्रेमचे कारण 2-2 जोडपी आहेत आणि 4 ॲक्टर आहेत, मेन लीड आहे. तर त्यामुळे चौघांचे फॅन्स आहेत. त्यामुळे खूप छान चालेल ते सीरियल. खरं तर 9 वाजता ठेवायला हवं ते सीरियल. कारण खूप इंटरेस्टिंग आहे लग्नानंतर होईलच प्रेम आणि सगळे चांगले ॲक्टर आहेत बघा प्रेक्षक म्हणजे टॉपचे ॲक्टर आहेत. ज्ञानदा असू देत, तर आता इथे मृणाल असू देत, तर पार्थ जो प्ले करतोय, तर विजय अंधाळकर त्याचं नाव आहे आणि दुसरा म्हणजे जीवा जो प्ले करतोय, त्याचं नाव आहे विकास सांगले का असं काहीतरी आहे, विवेक सांगले. तर बघा प्रेक्षक सगळेच चौघेच खूप छान ॲक्टर आहेत. तर त्यांचं जर 9 वाजता ठेवलं, तर खूप छान जाणार आहे टी-आर-पी. कारण 4 जोडपी बघायला मिळतात ना लोकांचा आणि प्राईम टाईम आहे 9 वाजता. आता नशिबानं आता सीरियल त्यांनी कॅन्सलच केलंय, तर दुसरं सीरियल येणार आहे कोणतं तरी. पण मला वाटतं लग्नानंतर होईलच प्रेम जर 9 वाजता ठेवलं असतं तर खूप छान झालं असतं प्रेक्षक तुम्हाला काय वाटतं लग्नानंतर होईलच प्रेम 9 वाजता ठेवायला पाहिजेत का? आणि बघा प्रेक्षक कोण होतीस तू काय झालीस तुझा पण नवीन अपडेट आला आहे. जवळ येऊ शकतं परत एकदा सीरियल गिरिजा प्रभू आणि बघा प्रेक्षक मंदार जाधवचं. तर तुम्ही किती एक्सायटेड आहात त्या जोडीला परत बघण्यासाठी कमेंट करून नक्की सांगा. तर आता इथे प्रोमो सुद्धा इथे संपतो. तर 27 फेब्रुवारीला आमच्या चॅनलवरती तो एपिसोड बघायला विसरू नका. तर प्रेक्षक असंच आमच्या चॅनलला प्रेम करत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका.